गेल्या 2 दिवसात विधान भवनात शिंदे आणि ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी सुद्धा सुरू आहेत। अर्धा तास उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये चर्चा झाली आहे। पाहुयात टीव्ही9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये। ठाकरे आणि शिंदे भांडतायत आणि इकडे फडणवीस ठाकरे सतत भेटतायत। गेल्या 2 दिवसात विधानसभेत हेच चित्र आहे। 2 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये 3 वेळा भेटीगाठी झाल्यात। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर दिल्यानंतर फडणवीस आणि ठाकरेंमध्ये अर्धा तास अँटी चेंबरमध्ये भेट झाली। मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये खलबतं झाली आहेत। भास्कर जाधवांचं विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्ती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। तर हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलं। हेच पुस्तक समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधवांना द्यावं असंही ठाकरे म्हणालेत। गेल्या 2 दिवसात फडणवीस आणि ठाकरेंच्याही भेटीगाठी वाढल्यात। याआधी विधिमंडळाच्या परिसरातही दोघे भेटलेत। त्यानंतर अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाच्या फोटो सेशनच्या वेळी या दोघांची भेट झाली। दरम्यान फोटो काढल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं लक्ष वेधून घेत भेट घेतली आणि आता मुख्यमंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये अर्धा तास दोन्ही नेते भेटलेत। 1 दिवसाआधीच विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर देऊन भुवया उंचावल्या होत्या। उद्धवजी, तुम्हाला स्कोप नाही असं म्हणत शिंदेंसमोरच आमच्या सोबत येण्याची ऑफर फडणवीसांनी दिली होती। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही, पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। त्यांना माहिती नाही, तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। याला मी ऑफर म्हणत नाही, याला टपल्या टिचक्या म्हणतो। म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमात किंवा बातमीचे वाक्य। अर्थात फडणवीस आणि ठाकरेंमध्ये भेटीगाठी किंवा खेळीमेळीच्या वातावरणात ऑफर दिल्या जात असल्या तरी शिंदे आणि ठाकरेंमध्ये मात्र टशन कायम आहे। विधानमंडळाच्या फोटो सेशनच्या वेळी उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शेजारची खुर्ची नाकारली। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर तुटून पडले। मुंबईतल्या मिठी नदीच्या घोटाळ्यात आरोपी डिनो मोर्यावरूनही शिंदेंनी डिनोनं तोंड उघडलं तर मोर्या होईल असा इशारा दिला। मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोर्या दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत। एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये। एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही। कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं, आमदारकी पहिली दिली, त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं, सलग 2014 मध्ये दिलं। कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं। कोणावर तुम्ही बोलतायत? कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगरविकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जानो, सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या। आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही? काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। बोलायला आम्हाला पण बोलायला येतं। आणि म्हणून मी ऐकलंच नाही, कारण असंच घाणेरडं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि 2-2.5 वर्षाचे खोटारडेपणा चालू आहे त्यांचा, हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाहीये। उत्तर आम्हाला पाहिजे होती। बरं, राईट टू रिप्लाय साठी गेलो तेव्हा समोरून आरडाओरडा सुरू झाला। शिंदेंच्या याच टीकेनंतर राईट टू रिप्लाय अंतर्गत प्रतिउत्तरासाठी संधी देण्याची मागणी भास्कर जाधवांनी केली।
पण अध्यक्षांनी नकार देताच भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंनी हातवारे करून अध्यक्ष नार्वेकरांचा अपमान केल्याचा आरोप शिंदेचे मंत्री शंभूराज देसाईंनी केला आणि दोघांच्याही निलंबनाची मागणी केली. माननीय भास्कर शेठ जाधवांनी आपल्याकडे जे हातवारे केले, एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे, नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि उभाटाचे सदस्य आदित्य ठाकरेंनी जे हातवारे केले, जे इशारे समोरच्या बाकाकडे बघून केले, जी दमदाटी करायचा प्रयत्न केला, जे अर्वाच्य शब्द वापरले, हे सगळं रेकॉर्डवर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा, ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे. हातवारे म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बॉम्ब बट स्वाहा टाचणी किंग, हे केलंच मी, टाचणी किंग आहेत ते, करायची कारवाई करा, माझ्यावर कारवाई. गोगावलेंच्या पूजेच्या व्हिडिओवरून आपण हातवारे केले हे आदित्य ठाकरेंनी मान्य केलं आणि कारवाई करायची असेल तर करा असं म्हणत सरकारच्याच अर्थात नार्वेकरांच्या कोर्टात बॉल टाकला. त्यानंतर आता खरंच नार्वेकर कारवाई करतात का बघूया. गिरीश गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.